ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಮಖಂಡಿಯಲ್ಲಿರುವ ಶ್ರೀ ಜಂಬುಕೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ಹತ್ತಿರ ಸೌ ಬನಶಂಕರಿ ಜೋಶಿಯವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ದರ ಗುರುವಾರಿ ಸಂಜೆ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜಿಯವರ ಆರತಿ ಮತ್ತು ಇತರ ಸೇವೆಗಳು ಶುರು ಆಗಿವೆ. सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. स्वामी श्री स्वामी समर्थ. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸೇವಾ ಮಾರ್ಗದ ಹದಿಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತ. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಅಂದರೆ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಪರಬ್ರಹ್ಮ, ಎಲ್ಲ ಸದ್ಗುರುಗಳು. ಇಂದು ಗುರು ಪೂರ್ಣಿಮಾ, ಗುರು ಸೇವಾ ಮಾಡುವ ದಿನ. ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಕಡೆಯಿಂದ ಸಾಧ್ಯವಾದಷ್ಟು ಗುರು ಸೇವೆ ಅಂದರೆ ಸ್ವಾಮಿ ಸೇವೆ ಆಗಲಿ ಎಂದು ಆಶೀರ್ವಾದ ಮತ್ತು शुभाशयಗಳು. श्री स्वामी समर्थ. आपल्या महाराष्ट्राबाहेरची ही जी पहिली शाखा किंवा पहिलं केंद्र सुरू झालेलं आणि आपण तिथे सगळ्यांनी भरपूर भक्तिभावाने आपण सगळे उपस्थिती लावता, श्री स्वामी सेवा करता. आणि महाराजांनीच सांगितलं की प्रत्यक्ष परब्रह्म मीच आहे आणि कलियुगामध्ये माझाच तुम्हाला सगळ्यांना आधार आहे. आणि कुठल्याही देवाने किंवा संतांनी असं सांगितलं नाही की भिऊ नकोस, मी पाठीशी आहे. फक्त स्वामींनी ते सांगितलेलं आहे. तर आपल्या कोणत्याही संकटामध्ये, कुठल्याही अडीअडचणीच्या वेळेला श्री स्वामी समर्थ हे नाव आपण जर का मनामध्ये घेत राहिलात आणि श्री स्वामी समर्थ हा तारक मंत्र, तर त्याच्याबरोबर आपलं कुठलंही संकट वरच्यावर आपल्याला निभावून जातं. संकटातनं बाहेर पडायचं आपल्याला पाठबळ मिळतं. आणि श्री आनंदराव जोशी, सौ बनोताई जोशी, श्री वासुमामा, त्याच्यानंतर श्रीशैल राणी, हे सगळेजण अगदी इथे मनोभावाची सेवा करत आहेत. आणि त्यांना आपण सगळ्यांनी जो छान पाठिंबा दिलाय, छान त्यांना प्रतिसाद दिलाय. आपली प्रत्येक गुरुवारी संख्या वाढत आहे. प्रत्येक गुरुवारी आपल्याला क्रमाक्रमाने तो टप्प्याटप्प्याने आपली ती संख्या वाढते, आपले स्वामी भक्त वाढत आहेत. आणि खूप मला आनंद होतोय की महाराष्ट्रामध्ये तर मराठी आहेत, स्वामी माहिती आहेत, पण आपल्या जिथे महाराष्ट्राबाहेर जिथं स्वामी माहिती नाहीत तिथं आपल्या सगळ्यांच्या मार्फत बनोताईंच्या पुढाकारांनी ही स्वामी सेवा तिथं सुरू झालेली आहे. सगळ्यांना एकदा परत शुभ आशीर्वाद आणि गुरु आशीर्वाद, शुभ आशीर्वाद आणि जास्तीत जास्त स्वामी सेवा आपल्या सगळ्यांच्याकडनं घडावी ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. आपले पुण्यामधलं स्वामी दर्शन आत्ता आपण करून घ्यावं.